कृषी मंत्र्यांना तुम्ही पत्ते द्यावे आणि त्यांना घरी बसून खेळायला सांगा. सांगा कृषी मंत्र्यांचं शेतकऱ्यांच्या पोरांवर तुम्ही हल्ला केलाय. राष्ट्रवादीची हीच वागणूक आहे का? माझा सवाल आहे अजित पवारांना की अजित पवार, तुम्ही शेतकऱ्यांसाठी एवढ्या मोठ्या मोठ्या बाता मारता, अशा चुकीचे कृषी मंत्री राज्याला तुम्ही देता आणि शेतकऱ्यांच्याच पोरांना तुम्ही मारण्याचं काम करताय. याची किंमत तुम्हाला मोजावी लागणार, म्हणजे मोजावी लागणार. कृषी मंत्र्यांना तुम्ही पत्ते द्यावे आणि त्यांना घरी बसून खेळायला सांगा. सांगा विधानसभागृह हे शेतकऱ्यांचं, राज्यातल्या कष्टकऱ्यांचं आणि त्या ठिकाणच्या राज्यातल्या जनतेसाठी कायदा तयार करणारं सभागृह आहे. त्या ठिकाणी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडावे, सर्वसामान्य न्याय दिला पाहिजे. त्या ठिकाणी पत्ते खेळायची जागा नाही. आपल्या पक्षाचे जे आमदार आहेत, तुम्ही त्यांना मंत्री केलंय, त्या मंत्र्याला अजिबात पदावर ठेवू नका. आपल्या पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे त्या व्यक्तीमुळं. आमचं ही म्हणणं आहे, हे निवेदन आमचं, आणि तुम्ही तात्काळ त्याच्यावरती कारवाई. बरोबर आहे, मी निवेदन, आपण निवेदन स्वीकारून त्यांना तात्काळ कारवाई करावी. धन्यवाद. कृषी मंत्र्यांचं संघटनेचं कृषी मंत्र्याचं करायचं काय? कृषी मंत्र्याचं करायचं काय? त्या कृषी मंत्र्यांनी विधानसभागृहामध्ये पत्ते खेळतानाचा व्हिडिओ समोर आला. आम्ही राज्याच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांना सांगितलं की हे पत्ते तुम्ही घ्या आणि तुमच्या त्या कृषी मंत्र्याला द्या. त्यांनी विधानसभागृहामध्ये पत्ते नाही खेळले पाहिजे, त्यांना पदावरून बडतर्फ करा आणि त्यांना पत्ते घरी खेळायला पाठवा. एवढं आम्ही निवेदन दिल्याच्या नंतर राष्ट्रवादीच्या काही गुंडांनी येऊन आमच्या कार्यकर्त्यांनी मला मारहाण केली, अतिशय अमानुष मारहाण केलेली आहे. परंतु हे शेतकऱ्यांच्या पोरांवर तुम्ही हल्ला केलाय. राष्ट्रवादीची हीच वागणूक आहे का? माझा सवाल आहे अजित पवारांना की अजित पवार, तुम्ही शेतकऱ्यांसाठी एवढ्या मोठ्या मोठ्या बाता मारता, अशा चुकीचे कृषी मंत्री राज्याला तुम्ही देता आणि शेतकऱ्यांच्याच पोरांना तुम्ही मारण्याचं काम करताय. याची किंमत तुम्हाला मोजावी लागणार, म्हणजे मोजावी लागणार. तुम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन केलं होतं? हो, लोकशाही मार्गच आहे ना. आम्ही काय कोणाला मारायला गेलो नव्हतो, आम्ही कोणावर दगडफेक करायला गेलो नव्हतो, आम्ही कुठं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा विषयच नव्हता आमचा. आम्ही फक्त सांगत होतो की त्या ठिकाणी बाबा तुम्ही हे पत्ते तुम्ही त्यांना द्या आणि त्यांना घरी पाठवून खेळायला सांगा. अहो, ते राज्याचंच विधानसभागृह आहे, त्याच्यात राज्यामध्ये अनेक कायदे तयार होतात. कोण लोक होते तुम्हाला? बरं मला एक सांगा, आता मारहाण करणार कोण लोक होते ते सांगा. राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते असतील, काही गुंड लोक आहेत, आमच्या लोकांना त्याची माहिती आहे. बघू आता. बरं, आता ही पत्रकारांची जी मुस्कटदाबी आहे, तुम्हाला मारहाण झाल्यानंतर आम्ही तुमची मुलाखत सरकार पोलीस यंत्रणा पत्रकारांची सुद्धा मुस्कटदाबी करते असं वाटतं का तुम्हाला? हो, 100%.
चुकीच्या पद्धतीने नका ना कारण करू. आमचे माईक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला अहो, गेला. पोलीस सुद्धा शेतकऱ्यांचेच मुलं आहेत, त्यांनी सुद्धा ह्याच्याकडे संवेदनेनं बघितलं पाहिजे, सहानुभूतीनं बघितलं पाहिजे हा विषय. चुकीच्या पद्धतीने नका करू. अजित पवार, तुम्हाला माझं आव्हान आहे, या चुकीच्या पद्धतीने कराल तर तुम्हाला महागात पडणार.